निमॅटोडचा प्रॉब्लेम जाणवत होता. खोडामध्ये भरपूर असं निमॅटोड वगैरे मुलांना झाला होता. ते युनिमॅटो सोडलं होतं आणि युनिड्रिप म्हणून सोडलं होतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश कातोरे, युनिप्लांट ॲग्री सायन्स कंपनीचा टेरिटरी मॅनेजर. आज आपण निमज येथील प्रगतशील शेतकरी नितीन शेटे यांच्या पेरूच्या बागेत आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. हा तुमचा जो पेरूचा बाग आहे हा किती दिवसाचा आहे? हा 1.5 वर्षाचा बाग आहे. 1.5 वर्षाचा बाग आहे. याला तुम्ही ज्यावेळेस सेटिंगच्या वेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम काय जाणवला? मला निमॅटोडचा प्रॉब्लेम जाणवत होता. हां. खोडामध्ये भरपूर असं निमॅटोड वगैरे मुलांना झाला होता. ओके. त्यासाठी काय पर्याय केला तुम्ही? ते युनिप्लांटचं युनिड्रिप म्हणून सोडलं होतं आणि ते युनिमॅटो सोडलं होतं. म्हणजे ते शेतकरी मित्रांनो यांनी निमॅटोडसाठी युनिमॅटो पहिल्यांदा सोडलं आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर युनिड्रिप सोडलं. तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? एकदम सुंदर रिझल्ट आहे, मस्त. आणि गाठी वितळून म्हणजे त्या जागी सफेद मुळं ॲक्टिव्ह झालेली आहेत. पांढरी मुळी म्हणजे मुळांना वरती जी गाठ होती तिथं आता पूर्णपणे ती गाठ वितळून पांढऱ्या मुळ्यांची संख्या तिथं वाढलेली आहे. आपण समाधानी आहात? हो, समाधान. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? प्रत्येकाने ही इनोव्हेटो एकदा ट्राय करा. हां, आपले रिझल्ट स्वतःच्या डोळ्यानं पहा. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.